एवढी गर्दी होती, आंबट चिंबट वास येत होता. घर घेणं हे लय मोठं काम आहे. घर घेणं आणि लग्न करणं. कोणाला पेलवान म्हणतो? नाही रे, कोणाला नाही. माझी बायको सुंदर आहे. मित्रांनो, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, मी जातोय माझ्या मित्राच्या घरी, अभिच्या घरी. आम्ही पोचलोय खास स्टेशनला आणि खास स्टेशनला मला भेटतोय कमलेश, माझा भाऊ भेटतोय. तर दाखवतो तुम्हाला. हाय कमलेश, कसा आहेस? ही पण मेकअप किती लावून आली. तर मित्रांनो, आता आम्ही इकडून जात आहे दिव्याला अभिच्या घरी. हा तिकीट काढले, चला तर आम्ही चाललोय आणि मग आम्ही तुम्हाला दाखवू पुढचा प्रवास. आपण भेटूया लवकरच. दादरला उतरतो आम्ही, इकडून बस करू, इथून रिटर्न जाऊ. इथून दिव्याला आम्ही. गर्दी बघा किती ट्रेनमध्ये. तर मित्रांनो, मला ट्रेन भेटलेली आणि आम्ही जाणार आहे इथून कल्याणवरून आम्ही रिटर्न जाऊ तिकडून दिव्याला. माझा मित्र अभि आहे, त्याने एक स्वतःचं घर घेतलंय आणि त्याच्या घरभरीच म्हणतात आमच्यामध्ये. घरात पूजा, गणेश पूजा असते ना, तर नवीन घर घेतलंय त्याने. तर त्या गणेश पूजेला आम्ही चाललोय. तर मी चाललोय आणि माझा मित्र कमलेश चाललाय, दर्शना आणि मीता चाललेत. तर एकदाची ट्रेन मध्ये जागा भेटली. दर्शना, भेटली ना जागा? भेटली. तर नशीब बसायला भेटलं तिला. आणि आता जरा मी 2 शब्द माझ्या भावाशी, कमलेशशी तुमची जरा वार्ता करून देतो की कमलेशला कसं वाटते आणि अभिने घर घेतलं त्याबद्दल कमलेशला कसं वाटते ते विचारूया आपण. तर कमलेशशी भेटेल. कमलेश, इकडे बाजूला आहे, माझ्या बाजूला आहे. इकडं ये. दर्शना, जरा तिकडे जा, जरा सीट चेंज करा. हा माझा भाऊ कमलेश. लहानपणापासून आम्ही एकदम जिवलग मित्र. असे तर आमचे सर्व मित्र आहे. कमलेश आहे, अभि आहे, हेमांगी, कीर्ती, असं आमचं खूप मोठा ग्रुप आहे. तर कमलेश पण लहानपणापासून आहे. कमलेशचं आणि माझं एक वेगळंच बॉन्डिंग आहे. तर आत्ता मला कमलेशला हे विचारायचं आहे, कमलेश आपण कुठे चाललोय आपण दिव्याला, अभिजीतच्या गृहप्रवेशाला. ओके. तर तुला कसं वाटतं, म्हणजे आपला एक भाऊ अभि ह्याने घर घेतलं आणि काय वाटतं, म्हणजे अभिसाठी तुला काय बोलावं असं वाटेल? काय मी बोलू अभिसाठी? अभिमान वाटतो. घर घेतलं. घर घेणं हे लय मोठं काम आहे. घर घेणं आणि लग्न करणं. या आयुष्यात 2 गोष्टी करणं म्हणजे भरपूर मोठं काम आहे आणि ते अभिने केलंय, ते अतिशय चांगली गोष्ट आहे. नाही कमलेश, अभिने घर घेतलं त्याचा अभिमान आहे आणि ती मोठी गोष्ट आहे, ते मी मान्य करतो. पण तू जर दुसरा चॉईस बोललास ना की लग्न करणं, ते मला काही पटलेलं नाहीये. नाही हो, लग्न करणं पण तेवढीच मोठी गोष्ट आहे. एखादा खर्च करावा लागतो. या आयुष्यात 2 गोष्टी करून बघितल्याच पाहिजे. नाही, पण कमलेश आता घाबरतोय आणि घाबरून बोलतोय, कारण की त्याची बायको आहे समोर. ती समोर आहे म्हणून तो बिचारा घाबरला आणि तो असे स्टेटमेंट देतोय. पण अभिबद्दल तो चांगलं बोलला आणि खरंच मनापासून बोललाय. पण बाकीचं दुसरं तो चुकीचं बोललेलं आहे. नाही. ओके मित्रांनो, भेटू आपण. गाणं बोल. बोल. दिल पे चलाई चोरिया. बंद करो हाथ जोड़ के मैं. देवाचा गाणं बोल रे साल्या. कमलेश बघा कशी बाईक घेऊन चालतोय, बायकोची. कमलेश, तू बायकोची बॅग घेऊन का चालतोयस? माझ्याकडे काय बोलतो?
काय ग बिचारायला बॅग विक दिलीस का? घे, 4 लोक बघतायत जरा, घे बॅग. सरळ हा सरळ झाला आता. तर मित्रांनो, आता दिवा स्टेशनला आम्ही पोहोचलोय. दिवा स्टेशनला कसं पोहोचलो ते नाही माहिती. ट्रेन मध्ये अशी गर्दी होती, ट्रेन मध्ये एवढी गर्दी होती, आंबट चिंबट वास येत होता लोकांचा. तरी आम्ही पोहोचलो आणि आता अभिच्या घरी चाललो. आता बघू इथून अभिचं घर ईस्ट आणि वेस्ट कुठला? हा ईस्ट आहे, हा ईस्ट आहे, तो वेस्ट आहे. अच्छा, तर मग आता इकडून आता आम्ही अभिच्या घरी जाऊ आणि बघू जाऊ कसे बसे जाऊ. आता इथपर्यंत आलोय तळमळत, अभिच्या घरी पण आरामात पोहोचू. अभिसाठी आम्ही घेतलेली आहे ही मूर्ती, तर त्याला आम्ही देणार आहे ही मूर्ती. तर बाप्पाचं नाव घेऊन चांगली सुरुवात करत अभि, असं आम्हाला वाटतं. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला काका, मागात दिलात पण थँक्यू सो मच. चला धन्यवाद. चला आता आम्ही चालू. हे बघा परत यांनी बॅग घेतली. कमलेश काय यार तू बॅग बॅग घेतलं, कमलेशचा हात बँड होतो असा. कमलेश कुणाकडे जायचं? ग्लोबल स्कूल ना? सुजाता कोण आहे? नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है. फसला. सुजाता कोण आहे? सुजाता कोण आहे? XYZ. चला ग्लोबल स्कूलला जाऊया. अभिच्या घरीच चाललोय रे. बापरे, अभिची बिल्डिंग खतरनाक आहे. बापरे, आले तेव्हा एकदम गोरे गोरे होते, आता एकदम काले काले कुट्ट झाले. अजून गोरे झाले. 5 किलो कम करे. काही नाही, असंच अभिला भेटून जायचं आहे. 5 मला चढत जायचं आहे वरती. इथं आता 3 मला झाले. इथं हाल बघा, इथं हाल बघा कसे झाले लोकांचे. पिसा मला उचलले. माझ्यासाठी टफ नाही पण ह्या मॅडमसाठी टफ आहे. कुठं हवी? लवकर आलं इधर है भाई. क्या बोलता प्रवीण भाई? हाय शेनू. हाय 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 हाय. अरे किधर है भाई तू यार? क्या बोलता है? सही है भाई. हाँ मोठे मोठे ना ना मुलगी म्हणजे मी बोललो. हा ती मोठी मुलगी. आता पाया पड बाबू. ह्याला पण तांबे दे. काढली की
कुठं साडी घालतो तिथे वाट लागेल म्हणून साडी घालून पुरा आहे नको ग मम्मा तुला चिडवते बघ, मम्मा चिडवते दुसऱ्याच्या बेबीला घेऊन. नाहीतर बघ मम्माला आपण मारूया. हा छान जेवण होता. अभीच्या घरी आलो आणि गोड आता गोडावा चालतो. हा कसा दाढी म्हणतो, मी म्हणतो मी पेलवान म्हणतो, पेलवान. अरे मारशी मोबाईल चालवायचा. कुणाला पेलवान म्हणतो? नाही रे, कोणाला नाही. माझी बायको सुंदर आहे. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा. थँक्यू से. आवाज नंबर 1 स्टार्ट आहे. तर आज आम्ही आलोय अभिच्या घरी आणि आज अभिला सक्सेस होताना पाहताना आम्हाला खूप खूप बरं वाटतंय आणि अभि असेच आयुष्यभर खूप सक्सेस व्हावं असं आमच्या सर्व आमच्या सर्व मित्रांची एक विश आहे. तर अभि थँक्यू सो मच आणि कॉंग्रॅच्युलेशन आणि लवकरच अभि लग्न कर आणि आम्हाला परत बोलवायचं. गणपती बाप्पा मोरया. उसका शक्ल ही वैसा सब जानते हैं. इतनी सुंदर हूँ मैं क्या करूँ. लेकरू है घरात. कमलेश का शक्ल कैसा है? लेकिन अंदर से अंदर से. डेली वेयर हमारा डेली वेयर है. पप्पा सो मच. भेटूया आपण पुन्हा. चल या बाड्या. मला पण असंच राहणारच बघायचं होतं. तिथे भाडा कुठं काय काय करून इथं सर्व सोनं पिना विकून सर्व घेतलेलं आहे. चले जा सावकाश. चल. बाय 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 बाय. सबस्क्राइब करो, लाइक करो, सब्सक्राइब करो. बाय बाय. भाई को आगे बढ़ाओ. थैंक यू. बाय अभी. बेस्ट ऑफ लक. बाय बाय. बाय सँडी. बाय बाय बाय. संदीप आता गेला. संदीपने ओला केले इथून आणि तो घरी गेलाय आणि आता आम्ही पण थकलो. अभिला भेटलो, खूप बरं वाटलं आणि आता आम्ही पण चाललो आमच्या घरी. हा मित्रांनो, थकलो आणि आजचा दिवस पण पूर्ण संपला. खूप मजा आली मला माझ्या मित्रांना भेटून, खासकर अभिला भेटून. कारण की आज आम्ही त्याच्या गृहप्रवेशसाठी गेलो होतो. गणपती बाप्पाची पूजा होती त्याच्या घरी, त्यासाठी गेलो होतो आणि खूप बरं वाटलं. आणि असेच माझ्या सर्व मित्रांनी आपली आपली घरं घेतले, स्वतःच्या पायावरती उभे आहेत. तर देव करो आयुष्यभर ते असेच आपल्या पायाशी उभे राहो, आपल्या पायावरती उभे राहो. आणि
कमलेश तुम्ही बोला. आनंद झाला, सगळे मित्र भेटले, पुन्हा भेटू. पण आज आता भरपूर थकलोय. भरपूर त्या उन्हाचा त्रास नको. नको बापरे. पण मित्रांना भेटून छान वाटलं. छान वाटलं. आणि एक तुम्हाला खरं सांगू ना, मित्र आम्ही भेटतो हीच खरी संपत्ती आहे. हे पैसा पाणी येणार जाणार हे सर्व गोष्टी आपल्या आपल्या जागेवर, पण मित्र असतात भेटतात आणि मित्रांना भेटून आहेत तीच खरी संपत्ती आहे. खरं आहे का नाही कमलेश? तर मित्रांनो आजचा ब्लॉग आम्हाला इकडेच थांबावा लागेल, कारण की कमलेश पण इथून दुसऱ्या जागेने जाणार आणि मी पण दुसरीकडे जाणार. तर आजचा ब्लॉग मला इकडेच थांबावा लागेल. तर आपण भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नक्की करा. आणि असेच आमच्या फ्रेंड्सचे काही ना काहीतरी कार्यक्रम